भारत हा पर्यटन स्थळांनी नटलेला देश असून इथे पर्यटकासाठी राहण्यासाठी असंख्य हॉटेल्स आहेत. वेगवेगळ्या बजेटमध्ये सुंदर आणि आकर्षक अशी हॉटेल्स आहेत. पण आज तुम्हाला आम्ही अशा हॉटेलबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल जाणून तुम्हाला धक्काच बसेल. भारतातील शहरात असं हॉटेल आहे ज्याला मृत्यूचं हॉटेल म्हणतात. कुठे आहे हे हॉटेल आणि काय आहे यामागील इतिहास हे आपण पाहूयात. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना धार्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. धर्माशी संबंधित लोकांमध्ये या स्थानांना खूप महत्त्व आहे. वाराणसी हे त्यापैकीच एक. बनारसच्या काठी लोक मोक्षासाठी येतात. तुम्हाला इथे अशी अनेक स्मशानभूमी दिसतील जिथे आग कधीच थंड होत नाही. हिंदू धर्मानुसार जो बनारसमध्ये मरतो तो थेट वैकुंठाला जातो. अनेक लोक त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची शेवटची इच्छा म्हणून बनारसमध्ये अंत्यविधी व्हावेत असं म्हणतात. बनारसच्या पवित्र भूमीवर शेवटचा श्वास घेऊन येथेच प्राणत्याग करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच अनेक जण निघून जातात. अशा स्थितीत त्यांची अस्थिकलश गंगेत टाकली जाते. मात्र आता बनारसमध्ये अशी अनेक हॉटेल्स उघडली गेली आहे जिथे लोक राहतात आणि मृत्यूची वाट पाहतात. होय, हे अगदी खरे आहे. सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तीने लोकांना या मृत्यूच्या हॉटेल्सची झलक दाखवली. खूप आजारी असलेले लोक या हॉटेल्समध्ये येतात. त्यांच्याकडे फारसा वेळ नसल्याची जाणीव होते. अशा परिस्थितीत बनारसमध्ये अखेरचे श्वास मोजण्यासाठी ते या मृत्यूच्या हॉटेल्समध्ये मुक्काम करतात. ते इथे खोल्या घेतात आणि तिथेच राहायला लागतात, जेणेकरून ते या ठिकाणी मरतात आणि थेट स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचू शकतात. एका हॉटेलच्या मालकाशी या व्यक्तीने चर्चा केली. बनारसमध्ये मृत्यूची वाट पाहण्यासाठी आजारी लोक त्यांच्या हॉटेलमध्ये खोल्या घेतात असे त्यांनी सांगितले. येणारे बहुतांश लोक हे रुग्ण आहेत ज्यांना डॉक्टरांनीही उत्तरे दिली आहेत. हे लोक दिवसाला फक्त 20 रुपयात हॉटेलमध्ये राहू शकतात. अनेक लोक 2 महिने मरणाच्या प्रतीक्षेत इथे राहतात. गेल्या काही काळापासून परिसरातील या हॉटेल्समध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशी अनोखे हॉटेल्स देखील अस्तित्वात आहे हे जाणून लोकांना आश्चर्य वाटतं.